नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी मार्केटसारखा आणि घरच्या घरी खुसखुशीत कुरकुरीत हा समोसाची रेसिपी बघणार आहोत. तर समोसा म्हटलं की कोणाला नाही आवडत आणि अगदी गरम-गरम समोसा मिळाला तर त्याची मज्जाच काही वेगळी असते. पण तो कधी-कधी आपल्याला अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत बनत नाही. तर त्याच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघूच शकता. कलरवरूनच कळतं की किती खुसखुशीत आणि कुरकुरीत आपले समोसे झालेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण याच्यासाठी पीठ मळून घ्यायचंय. त्यासाठी मी 2 कप मैदा एका भांड्यात घेऊन घेतलेला आहे. सोबतच याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण टाकणार आहे ओवा. तर ओवा असा हाताने कुस्करून टाकायचा आहे. यासोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे तेल. तर मी हे कच्चंच तेल घेतलंय. तर छोटे चमच्याने 4 चमचे मी हे तेल घेतलेलं आहे. तर याने मस्त असे कुरकुरीत आपले समोसे बनेल. आणि सर्वात शेवटी आपल्याला टाकायचं आहे तूप. तर मी 1 चमचा तूप टाकलेला आहे. तर 4 चमचे तेल टाकलंय सोबत 1 चमचा तूप टाकलेलं आहे. आता आपल्याला या पिठाबरोबर छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर तूप टाकल्यामुळे समोसा मस्त असा खुसखुशीत बनतो. तर आपल्याला कुरकुरीत आणि खुसखुशीत पाहिजे त्याच्यासाठी मी दोन्ही टाकलेलं आहे. आणि पिठामध्ये छान असं मिक्स करून झालं की आता आपण याला मळून घेऊया. तर आता आपल्याला पीठ घट्टसरच मळायचंय. अगदी सैल मळायचं नाहीये. तर चपातीपेक्षा जास्त घट्ट आपण हे पीठ मळून घेणार आहे. तर बघू शकता या पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण याला झाकून ठेवून देऊया 20 मिनिटं. म्हणजे पीठ आपलं मस्त असं सॉफ्ट होईल. तर आता आपल्याला समोसाची भाजी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलंय. 1 मोठा चमचा सौंफ टाकून घेतली आहे, बडीशेप. सोबतच 6-7 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. सोबतच आल्याचे तुकडे घातले म्हणजे 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. सोबतच कसुरी मेथी टाकलेली आहे. याने फ्लेवर खूप छान लागतो. नक्कीच ट्राय करून बघा. आणि याला मी हलकंसं वाटून घेतलंय. पण आपण धने टाकायला विसरलो होतो. त्यासाठी 1 चमचा भरून धने टाकायचे. धने टाकायचे अजिबात विसरायचं नाहीये. त्यांनीच मस्त असा फ्लेवर लागतो. तर आता आपण याला परत जाडसर वाटून घेणार आहे. तर खूप जास्त बारीक करायची गरज नाहीये. पाणी न टाकताच मी इथे जाडसर हे वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता अगदी जाडसर हे या पद्धतीने झालेलं आहे. चला तर मग आता मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. सोबतच 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे. याने फ्लेवर खूप छान येतो. हे छान तडतडलं की आता आपण जो वाटण करून घेतलं होतं सुका मसाला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि याला मिनिटभर आपण असं परतून घेऊयात. तर हे मस्त असं परतून झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये हिरवे वाटाणे टाकायचे आहेत. तर मी इथे फ्रोझन हिरवे वाटाणे घेतले. तर फ्रोझन घेतल्यामुळे हे लगेच शिजतात. खूप जास्त वेळ लागत नाही याला शिजायला. जर तुम्ही ताजे वाटाणे घेत असणार तर तुम्ही त्याला हलकंसं बॉईल करून नंतर टाकून घ्यायचे. तर मी इथे हे 2 मिनिटं परतून घेतलेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये बटाटे घालणार आहेत. तर मी इथे 6 थोडे मीडियम साइजचे बटाटे घेतले होते आणि उकळून त्याला या पद्धतीने हाताने फोडून घ्यायचे. तर अजिबात त्याला किसनीने वगैरे किसायचे नाहीये. या पद्धतीने थोडे मोठे-मोठे तुकडे याच्यामध्ये राहिले पाहिजे. तर आता आपण याला मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात. तर आता बटाटे आपले छान असे मिक्स करून झालेले आहे. काही आपण सुके मसाले याच्यामध्ये टाकणार आहे. तर मी ते अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय. म्हणजे हे फक्त कलरसाठी टाकलंय. तेज नाहीये त्याच्यामुळे तिखट होणार नाही. हळद टाकायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि सोबतच 1 चमचा आमचूर पावडर टाकायचंय. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा अर्धा लिंबूचा रस सुद्धा टाकू शकता. पण यानी भाजीची चव खूप छान लागते. मस्त अशी चटपटीत आपली ही बटाट्याची भाजी बनते. तर आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता कलर बघा किती मस्त आलेला आहे. सर्वात शेवटी आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथे आपला बटाट्याचा मसाला मस्त असा तयार झालेला आहे. तर मस्त असा चटपटीत बनतो. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण याला साईडला ठेवून घेणार आहे आणि आपलं जे पीठ आहे ते सुद्धा मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. तर आता आपण बघून घेऊयात आणि याला हाताने एकदा असं मळून घ्यायचंय. म्हणजे मस्त असं हे चिकनं होईल. तर आता आपण याचा एक गोळा तोडून घ्यायचा
तर आपण जसं चपाती बनवतो तसं आपल्याला गोळा तोडून घ्यायचा आहे. खूप जास्त छोटा नाही घ्यायचा आहे, नाहीतर मग पातळ होईल आणि खूप जास्त जाड घेतला तर मग जाडसर होईल. तर बघू शकता या पद्धतीने आणि असं लांबट आपल्याला हे लाटून घ्यायचंय. तर खूप जास्त गोल असं लाटायचं नाहीये. या पद्धतीने ओव्हल शेपमध्ये आपण याला लाटून घेतलेलं आहे. तर आता मधून कट करून घेऊयात. तर एका शीटमध्ये 2 समोसे बनतात. तर शीटवर आता या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं एका साइडला आणि एक कोपरा आधी असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर असा दुसरा आणि खालून जे आहे ते मस्त असं टोक आलं पाहिजे त्यासाठी असं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचंय हाताने आणि हा जो मधला भाग आहे याला छान असं हाताने दाबून चिटकवून घ्यायचंय म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते निघणार नाही. तर बघू शकता या पद्धतीने कोन तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बटाट्याची जी भाजी बनवली होती ते टाकून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये खूप जास्त भाजी भरायची नाहीये, नाहीतर मग समोसाचा शेप बिघडतो. तर 1 ते 1.5 चम्मच बास झाला आणि वर अशी आपल्याला थोडी जागा सोडायची आहे आणि वरून मी पूर्ण पाणी लावून घेतलंय म्हणजे छान असं चिकटेल आणि असं या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय आणि हा साइड आणि हा मधला साइड असा आपल्याला जोडून चिटकवून घ्यायचंय आणि थोडंसं दाबून आपल्याला हे चिटकवून घ्यायचंय म्हणजे छान असं हे चिकटलं पाहिजे. तर बघू शकता समोसा आपला तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे तर मी तुम्हाला एक परत दाखवते. तर या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं एका साइडला. परत एक साइड या पद्धतीने ठेवायचंय त्याच्यावर दुसरा साइड ठेवायचंय आणि बघू शकता कोन असा तयार झालाय. मधला साइड असा प्रेस करून घ्यायचाय आणि परत याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी टाकून घ्यायची आहे. रेसिपी कुठल्याही क्षणी आवडत असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा. तर बघू शकता वरून असं पाणी लावून आता आपण याला फोल्ड करून घ्यायचंय या पद्धतीने आणि हे चिटकवून घ्यायचंय आता. तर या पद्धतीने हाताने प्रेस करून याला चिटकवून घेऊयात. तर या पद्धतीनेच मी बाकी समोसे सुद्धा बनवून घेतलेले आहेत. तर सगळे समोसे एकसोबत तुम्ही बनवून ठेवू शकता आणि हे तुम्ही स्टोअर सुद्धा करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याला फ्राय करू शकता. तर मी ते काही समोसे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. तर याला लगेच फ्राय करायचं नाहीये. 15 मिनिटं याला असंच ठेवायचं आहे म्हणजे याच्यावरून जे आहेत ते बुडबुडे येत नाही. समोस्याला बबल्स येत नाही. तर आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे. 15 मिनिटानंतर आपण आता फ्राय करून घेऊयात. तर तेल सुद्धा अगदी कडकडीत गरम नाही पाहिजे. तर समोसा टाकल्यानंतर हलके-हलके बुडबुडे आले पाहिजे. त्याच पद्धतीचं तेल गरम पाहिजे. खूप जास्त गरम तेल असलं तरी पण समोस्यावरून बबल्स येतात. तर आता बघू शकता सगळे समोसे जे आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत. तर लगेचच याला फिरवायचं नाहीये. तर 5 मिनिटं असंच होऊ द्यायचंय. जेव्हा समोसे थोडे हलके वरती येईल फ्राय होऊन त्याच्यानंतर आपण याला पलटवून घेऊयात. तर आधी अजिबात आपल्याला हे पलटवायचे नाहीयेत. आता बघू शकता तुम्ही समोसे हलके असे वरती आलेले आहेत. तर आता आपण याला पलटवून घेऊया दुसऱ्या साइडला आणि मस्त असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. तर फ्राय करताना गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आहे. कमी ते मीडियम फ्लेमवरच आपल्याला फ्राय करायचे आहे. हाय फ्लेमवर केले ना तर आतून थोडे कच्चे राहतात आणि क्रिस्पी बनत नाही, कुरकुरीत बनत नाही. ते मीडियम फ्लेमवर मी ते फ्राय करून घेते. तर कलर बघू शकता किती मस्त दिसतोय. तर अजून आपण 2 ते 3 मिनिटं याला फ्राय करून घेणार आहे. तर समोस्याचा कलर बघू शकता मस्त असा हा सोनेरी कलर आलेला आहे. म्हणजे आपले समोसे जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत. तर शेवटी आपण इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर. तर मला तर मिरचीशिवाय जमत नाही म्हणून मी समोस्यासोबत मिरची खातेच. तर आता आपण याला काढून घेऊयात. तर खूप जास्त डार्क करायची नाहीये. कारण हे काढल्यानंतर पण हलकेसे कलर याचा डार्क होतो त्याच्यामुळे याच पद्धतीने काढून घेऊयात. तर सगळे समोसे आपण याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत आपले हे समोसे बनतात कारण आपण याच्यात तेल आणि तुपाचं सुद्धा मोहन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मस्तच लागतात. शेवटी मिरची सुद्धा याच्यावर टाकून घेऊयात. तर तुम्हाला रेसिपी ही कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. तर इथे कलर बघू शकता समोसाचा किती मस्त आलेला आहे. तर तुम्हाला हे बघूनच कळत असेल की समोसा अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते सुद्धा जवळून दाखवते बघा. तर बघू शकता हे साईन आहे समोस्याचं की अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले समोसे झालेले आहेत. तर मी तुम्हाला ते तोडून सुद्धा दाखवते. तर आवाज बघू शकता. मस्त असा खुसखुशीत झालेला आहे समोसा आणि बटाट्याची भाजी सुद्धा अगदी चटपटीत झालेली आहे. तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर आमच्याकडे तर्री समोसा खातात म्हणजे नागपूर साईडला तर्री समोसा खातात. तर या पद्धतीने प्लेटमध्ये तोडून घेतात. त्याच्यानंतर जे वाटाण्याची तर्री बनवली असते त्याच्यात ते वाटाणे टाकून घ्यायचे. नंतर मग थोडीशी तर्री सुद्धा आपण याच्यावर टाकून घेणार आहे.
तर तुम्हाला समोसा कसा खायला आवडतो नक्कीच सांगा. कोणाला दह्याबरोबर कोणाला आवडतो, कोणाला फक्त हिरवी मिरची सोबत आवडतं आणि कोणाला असं तरी वगैरे टाकून आवडतं. तर नक्कीच सांगा तुम्हाला कसं आवडतो ते. तर वरून मी दही टाकून घेतलंय, मस्त असे शेव टाकून घ्यायचे, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर खायला अगदी मस्तच लागतात. तुम्ही याच्यामध्ये गोड चटणी किंवा हिरवी चटणी सुद्धा टाकू शकता. तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.